पाहिजे का? अजून पुढे काय सांगायला पाहिजे का? आपलं मायेचं जाळ चाललंय बरं का बाबा. मायेचं जाळ कसं वाढत जातंय, हे सगळं मायेचं जाळ आहे. खेळाचे मित्र वेगळे, व्यसनाधीन केलेले, व्यसनाधीन झालेले, व्यसन करताना जोडलेले मित्र वेगळे, बरं का. अजून ग्रुपमध्ये एकत्र आलेले मित्र वेगळे, मंडळामध्ये एकत्र आलेले मित्र वेगळे. चांगल्या कार्यासाठी जर असेल तर हरकत नाही ना, एकत्र आलंच पाहिजे, मित्र जोडलेच पाहिजेत. धर्म कार्य करण्यासाठी, देव कार्य करण्यासाठी, देश कार्य करण्यासाठी हिताचं आहे, ते हिताचं आहे. धर्मकार्य जर त्या मंडळाकडून घडत असेल, त्या ग्रुप करून घडत असेल तर 100% ते चांगल्यासाठी एकत्र आलेले आहेत. पण आज आम्ही सर्वस्वी जर विचार केला तर अनेक माणसं ज्या वेळेला एकत्र येतात ना, त्यावेळेला बघा ना काय चाललेलं असतं, काय घडलं जाते. कधी एकत्र येतात माणसं, कधी एकत्र येतात माणसं. आणि मग नंतर ज्याला सगळ्या मित्रांची आवड होती, ज्याला सगळ्या नातेवाईकांची आवड होती, आई वडिलांची आवड होती, तो आता एकाच ठिकाणी आवड निर्माण करून बसला. कामावरून घरी आला ना का पहिले तो कोणाला विचारत नाही, आल्याबरोबर पहिले विचारतो काय डोळ्याला दिसत नाही. आणि मग माया वाढत गेली, मुलं झाली, त्या नातवंड झाली, लग्न झाली, सोयरे वाढले, सगळं 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 वाढलं. आणि मग तो अभिमान निर्माण झाला काय, आमचा काही कार्यक्रम असला ना की सगळी गावातले लोक आश्चर्य करतात, काय गणगोत आहे का काय, सोयरा दायरा आहे का काय, काय ओळख, काय मित्र आणि काय समाज गोळा होतो तो. यालाच संत माया म्हणतात. संत काय म्हणतात याला? माया. संसाराने वाढलो आम्ही, संसार मोठा केला आम्ही, संसार मोठा केला. सांभाळलं पाहिजे सगळे, काय मित्र सांभाळले पाहिजे, सोयरे सांभाळले पाहिजेत, आपतेष्ट, कुटुंब, समाज सगळं सांभाळलं पाहिजे. सगळ्यांच्या सुखदुःखामध्ये गेलो पाहिजे, सगळे आपल्या सुखदुःखामध्ये आले पाहिजेत. पण त्याचा अभिमान जर आपल्याला असेल तर आम्ही संसाराचा अभिमान करतोय, आम्ही प्रपंचाचा अभिमान करतोय, आम्ही किती मायेच्या अधीन झालोय ना, आम्ही किती मायेच्या जाळामध्ये अडकलोय ना, हे लोकांना दाखवून देतोय, हे लोकांना दाखवून देतोय. आमच्या अंतःकरणात अभिमान आहे, पण कसला अभिमान आहे? आम्ही मायेच्या अधीन झाल्याचा अभिमान आहे, आम्ही देहबुद्धीच्या अधीन झाल्याचा अभिमान आहे, आम्ही मायेच्या बंधनामध्ये बांधल्याचा अभिमान आहे. आणि म्हणून या ठिकाणी संत ओळख करून देतात, भगवंत आम्हाला जाणीव करून देतात की आम्ही या सगळ्या मायेच्या जाळामध्ये आमच्याहून आम्ही अडकलेलो आहोत. आता या ठिकाणी ओळख करून देताना आपण नेहमीच प्रवचनातून, कीर्तनातून एक अभंग जगद्गुरु तुकोबांचा ऐकतोय. जगद्गुरु तुकोबा आमच्या मनाला परत 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 जाणीव करून देतात, ओळख करून देतात, मार्गदर्शन करतात. त्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबा काय म्हणतात? नको नको मना गुंतो माया जाळी. एकदाच नाही, परत सांगितलंय, नको नको मला. एखादं काम जर करायचं नसेल तर आई बोलते बाळा नको करू, करायचंच नसेल नको नको. डबल कधी शब्द वापरतो आपण, करायचंच नाही नको नको. नको नको मना गुंतो माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. बरं का, खर तर ज्या युगामध्ये आम्ही कार्य करतो या युगाला म्हटलेलं आहे कलियुग, कलियुग म्हटलेलं आहे बरं का माऊली. आणि आता कमी वेळामध्ये आम्हाला सार्थक करून घ्यायचंय, कारण कलियुगामध्ये आम्हाला आयुष्य किती आहे? 100 वर्षाची गणना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. 100 वर्ष सांगितलंय पण मिळत नाही. मिळतं 100 वर्ष? नाही मिळत, नाही का माऊली? 100 वर्ष सांगितलंय पण मिळत नाही. असो, मग त्या ठिकाणी आम्हाला कमी वेळामध्ये जर सार्थक करून घ्यायचे, आमच्या जीवनाचा उद्धार करायचा तर आम्ही काय केलं पाहिजे? मायेच्या अधीन जर आम्ही राहिलो, मायेच्या अधीन जर आम्ही झालो, मायेच्या अधीनच जर आम्ही कार्य करत राहिलो तर आमचा उद्धार कदापि होणार नाही. कारण माया दिसते तशी नसते तिला माया म्हणतात. दिसते तशी नसते तिला माया म्हणतात. बरं का, जशी आहे तशी नाही, दिसते तशी नसते तिला माया म्हणतात. आणि म्हणून त्याचं नाव आहे माया. बरं, त्या मायेची ओळख करून देताना एक छोटा दृष्टांत दिलेला आहे बरं का माऊली. माया कशी आहे, छोटा दृष्टांत दिलेला आहे, आपण ऐकूया. दसऱ्याच्या दिवशी आपण घरोघरी फिरतो, जातो की नाही दसऱ्याच्या दिवशी? असं एक आपल्या पूर्वजांपासून एक आपल्याकडे आलेला एक विचार आहे. काय माहितीये का? दसऱ्याच्या दिवशी दुश्मनाने सुद्धा दुश्मनाच्या घरी जाऊन पाया पडावं. बाबा बरोबर आहे ना?
ज्याच्याशी भांडण झाले ना त्याच्या घरी सुद्धा ते एका दिवसापुरतं जाऊन क्षमा मागावी, पाया पडावं, नतमस्तक व्हावं, त्याला भेटावं, त्याचा विचार करावा. बरं का? असं एक आपल्याला पूर्वीपासून तो एक आपल्या वरिष्ठ मंडळींनी, वरिष्ठ माणसांनी तो एक विचार दिलेला आहे. बरं का? दसऱ्याच्या दिवशी आपण ज्या वेळेला घरोघरी जातो त्यावेळेला आपल्या खिशात काय असतंय बरं? सोना असतो ना? सोना असतो की नाही? दादाच्या हातात दिला की आपण बोलतो, दादा हे घे सोनं, तुला ब्रेसलेट कर, तुला चेन कर, नाही का? वहिनीच्या हातात दिलं, ताईच्या हातात दिलं, ताई हे घे सोनं तुला. आता तुमच्या अलंकारांची नावं सांगा ना, मला काय माहिती. गंटन कर तुला, चपला हार कर तुला, बूट हार कर तुला, अजून काय काय नाही का? साई हार कर तुला, झुमके कर तुला, नाही का? असो, चला हरकत नाही. आपला विषय एवढा आहे की आम्ही सोनं देतो सगळ्यांच्या हातामध्ये, आहे की नाही? सगळ्यांच्या हातात आपट्याची पानं देतो, शिदाची पानं देतो, त्याला आम्ही त्या दिवशी सोनं म्हणतो. बरोबर आहे? ते रात्री एकमेकाला दिलेलं सोनं सकाळी कुठं असतंय बरं? गवणीवर असतंय ना? गवणीवर असतंय की नाही? कुठेतरी रस्त्याच्या बाजूला पडलेलं असतंय, कुठेतरी रस्त्याच्या बाजूला फेकलेलं असतंय. बरं का? मग त्याला किंमत कुठपर्यंत? फक्त त्या दिवसापर्यंत, त्या वेळेपर्यंत. तशी ही माया आहे. या मायेला किंमत कुठपर्यंत? जोपर्यंत भगवंत आहे ना, देवाची साथ आहे ना, अंतरात्मा आहे ना, तोपर्यंत या मायेला किंमत आहे. एकदा अंतरात्मा निघून गेला की मायेला किंमत शून्य आहे. मायेला किंमत शून्य आहे. आणि म्हणून मग आम्ही कोणाच्या स्मरणामध्ये राहायचं, आम्ही कोणाची सतत सतत आठवण करायची आहे. बरं, ज्यांची सतत सतत आठवण करतोय, ज्यांच्यासाठी धावपळ करतोय, प्रयत्न करतोय, ते कुठपर्यंत आहेत? ते कुठपर्यंत आहेत? काळ आला जवळी ग्रासावया. कोण आहे त्या वेळेला? आणि खरं तर या कलियुगामध्ये कार्य करत असताना आम्ही पहिली गोष्ट म्हणजे कमी वेळामध्ये आम्हाला सार्थक करायचं. 100 वर्ष आयुष्य आम्हाला दिलेलं आहे, पण आज रात्रीच्या वेळी झोपण्यासाठी मिटलेले डोळे उद्याचा सूर्य पाहतीलच. सांगू शकतो कोणी गॅरंटीने? नाही सांगू शकत. मग आताची वेळ आमची आहे. प्रवचन करता करता काही होऊ शकतंय, प्रवचन झाल्याबरोबर काही होऊ शकतंय, दुपारी, संध्याकाळी, रात्री, कोणत्या वेळेला कधीही काही होऊ शकतंय. म्हणून प्रत्येक वेळ आमची आहे, प्रत्येक वेळ आमची आहे. ती आम्हाला सार्थक करता आली पाहिजे, ती वेळ आम्हाला साध्य करता आली पाहिजे, ती वेळ आम्हाला सार्थकी लावता आली पाहिजे. बरं का? आता काय होतं माहितीये का? 4 युगांचा जर आम्ही विचार केला, कृता, त्रेता, द्वापर आणि कली. सत्ययुगाला आयुष्य आहे 17,28,000 वर्ष. बरं का? सत्ययुगाला आयुष्य आहे 17,28,000 वर्ष आयुष्य आहे सत्ययुगाला. आणि त्यावेळेला माणसाला आयुष्य होतं 1,00,000 वर्ष. म्हणून हजारो वर्ष तपश्चर्या करणारे आपण ऐकतो. बरं का? त्रेतायुगाला आयुष्य आहे 12,96,000 वर्ष. त्रेतायुगाला त्यावेळेला माणसाला आयुष्य होतं, लाखातून एक शून्य काढून घेतला, 10,000 वर्ष. द्वापार युगाला आयुष्य आहे 8,64,000 वर्ष. अजून एक शून्य काढून घेतला, 1000 वर्ष. आणि कलियुगाला आयुष्य आहे ह्या सत्ययुगाच्या चतुर्थ भाग, चतकोर भाग, फक्त 4,32,000 वर्ष. माणसाला आयुष्य आहे 100 वर्ष. 100 वर्ष. बरं का? आता बघा, बाकीच्यांचा जे संसार करतात, प्रपंच करतात, व्यसनाधीन आहेत, ज्यांचा मार्ग वेगळा आहे, त्यांचा विषयच बाजूला ठेवा, त्यांचा विषयच बाजूला ठेवा. पण जे स्वतःला परमार्थिक समजतात, जे स्वतःला साधक समजतात, जे स्वतःला देवाचे भक्त समजतात, जे स्वतःला देवाचा, देशाचा धर्म कार्य करणारे समजतात, समजतात हा शब्द स्मरणात ठेवा, समजतात, त्यांच्याविषयी बोलत असताना आम्ही काय म्हणतोय? हजारो वर्ष तपश्चर्या केलेली असताना सुद्धा 60,000 वर्ष तपश्चर्या केली विश्वामित्राने. किती? 60,000 वर्ष. बरं, मेनका पाठवली, बरोबर ना बाबा? मेनका पाठवली आणि काय झालं? आली मेनका, टिपला नेमका, असं म्हटलं जातंय. बरं का? आता 2 दिवसापासून जर तुम्ही मोबाईल उघडत असाल, मोबाईल सोशल मीडियावर जर पाहत असाल, बरं का,
तर तुम्हाला कळेल आता सध्या परिस्थिती काय चालू आहे. त्यावेळेला 60,000 वर्ष तपश्चर्या करणाऱ्यांना उद्ध्वस्त केले. आजही तीच परिस्थिती चालू आहे. तपश्चर्या, साधना, जे स्वतःला भक्त म्हणतात, जे स्वतःला दास म्हणतात, जे स्वतःला साधक म्हणून घेतात आणि लोकांचं शोषण करतात, लोकांचं शोषण करतात. आज त्यांची अवस्था काय आहे बघा, काय आहे. कोण कुठल्या फाईल मध्ये सापडतंय, तर कोण कुठल्या प्रकरणात सापडतंय, तर कोण कुठे सापडत आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबा काय म्हणतात, आपल्याला जर आपल्या जीवनाचं सार्थक करायचं आहे ना, जगाकडे पाहू नका, लोकांकडे पाहू नका, स्वतःकडे पहा आणि स्वतःचा उद्धार कसा होईल यासाठी प्रयत्न करा. आपुली आपण करा सोडवणं, करा सोडवणं. आम्हाला स्वतःला स्वतःचा उद्धार करून घ्यायचा आहे. आम्हाला स्वतःला मोकळं व्हायचंय. आम्हाला स्वतःला आमच्या आयुष्याचं सार्थक करून घ्यायचंय. दादा, स्वतःला सार्थक करून घ्यायचंय स्वतःच्या आयुष्याचं. जिथे कित्येक वर्ष तपश्चर्या करणारे बर्बाद होतात, ज्यांच्याकडे अनेकांची रांग लागलेली असते दर्शनाला, ते सुद्धा कुठल्या तरी विषयामध्ये अडकले जातात, कुठल्या तरी वासनेमध्ये अडकले जातात. म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात, जया अंगी मोठे पडत या यातना कठीण. ज्याला परमार्थामध्ये लहान होऊन राहता आलं ना, त्याने जीवनाचं सार्थक केलं असं म्हणायला हरकत नाही. त्याच्या आयुष्याचं सार्थक झालं म्हणायला असं हरकत नाही, बरं का. अन्यथा परिस्थिती आज अशी पाहायला मिळते. जगद्गुरु तुकोबा आम्हाला कसं जगावं, कसं वागावं याची ओळख करून देत असताना म्हणतात, साधने तरी हेची आता जो कोणी साधेल, परद्रव्य परनारी याचा धरी विटाळ. आता काय चालू आहे सध्या सोशल मीडियावर, काय चालू आहे, बाबा चालू आहे ना, कुठे अडकला. अरे, रावणाचे दृष्टांत ऐकून जर आमच्यामध्ये परिवर्तन होत नसेल, कंसाचे दृष्टांत ऐकून जर आमच्यामध्ये परिवर्तन होत नसेल, मोठमोठ्या ऋषी मुनी बर्बाद झालेले दृष्टांत आम्ही ऐकूनही जर आमच्यामध्ये परिवर्तन होत नसेल, तर आमच्यात परिवर्तन होणार कधी, कधी होणार आमच्यामध्ये. आणि का होत नाही त्याला कारण आम्ही अंतःकरणपूर्वक ऐकत नाही. आमच्या मनामध्ये अहंकार भरलेला आहे, अभिमान भरलेला आहे. मी ज्ञानी आहे, मला सगळं येत आहे, आमचाच भारी, ते पण आहे बरं का. त्यांचा पंथ असा, यांचा पंथ असा, ते महाराज असे, ते महाराज तसे, आमचाच महाराज भारी, आमचाच पंथ भारी. इथे विभागलो गेलोय आम्ही. आणि हा सूक्ष्मातून आलेला अभिमान आहे दादा, याला पण अभिमानच म्हणतात. आम्ही जर म्हणत असू ना आम्हाला सगळं कळलं, बाकीच्यांना कोणाला कळलंच नाही, तर संत म्हणतात तुलाच काही कळलंच नाही. जर कळलं असतं तर हा अशा अभिमानातून बोलला नसता, कारण यालाही अभिमानच म्हणतात, अहंकारच म्हणतात. ज्या बापाने आम्हाला जन्म दिलेला आहे ना, तो बाप आमचा किती श्रेष्ठ आहे ना, जगाला ओरडून सांगणं मुलाचं कर्तव्य, सांगितलंच पाहिजे. पण आमचा बाप किती श्रेष्ठ आहे हे सांगत असताना लोकांचे बाप काढायची गरज नाही ना आम्हाला. आज काय चालू आहे, त्यांचा पंथ असा, यांचा पंथ तसा, त्यांचा या असा, त्यांचा गुरु तसा, आमचाच गुरु श्रेष्ठ, आमचाच पंथ श्रेष्ठ. कर्माने विचाराने जर आम्हाला श्रेष्ठ व्हायचं आहे, तर पहिला आम्ही विचार केला पाहिजे की ह्या गोष्टींपासून मुक्त होता आलं पाहिजे. परद्रव्य परनारी याचा धरी विटाळ. बरं का, आज माणसाला या कलियुगामध्ये उद्ध्वस्त करणारे, बर्बाद करणारे अनेक विचार आहेत, अनेक कर्म आहेत. एकच कर्म आहे का मौली, एकच कर्म आहे का? आज जर पाहायला गेलं तर मृत्यूला कारण किती आहेत, बर्बाद व्हायला कारण किती आहेत, आम्ही उद्ध्वस्त व्हायला कारण किती आहेत. बाजूलाच आपले कमलाकर बाबा बसलेत. बाबा वय किती आहे तुमचं? 80. यांच्या तारुण्यामध्ये जेव्हा जेव्हा ऐकायला येत असेल तेव्हा तेव्हा एकतर आजारी होऊन मेला एखादा, अपघात अनेक कमी, गाड्या घोड्या कमी होत्या बाबा, बरोबर आहे की नाही, गाड्या घोड्या कमी, मग आजारी होऊन मेला, ह्याच गोष्टी जास्त ऐकायला यायच्या. आता रोज ऐकायला मिळते, रोज ऐकायला मिळते, अमुक ठिकाणी अमुक गेलं, तमुक ठिकाणी तमुक गेली, अमुक ठिकाणी असं झालं, तमुक ठिकाणी तसं झालं. आजारी होऊन नैसर्गिकरित्या कमी, बरोबर आहे की नाही. बाकी
आता त्याचा विचार काय आपल्याला करायची गरज नाही, फक्त आपण एक विचार केला पाहिजे की आता माणसाला मृत्यूला कारण अनेक आहेत, एकच नाही. माणसाला बर्बाद करणारे विचार अनेक आहेत, अनेक विचार आहेत. एक हा मोबाईल आहे ना, हा मोबाईल जेवढा चांगला आहे तेवढाच वाईट आहे, जेवढा चांगला आहे तेवढा वाईट आहे. माझ्या म्हणण्याप्रमाणे, माझ्या अनुभवाप्रमाणे, आता तुमचा अनुभव काय ते तुम्ही जाणा, कारण स्वानुभव या ठिकाणी सांगायचा असतो, स्वानुभव सांगायचा असतो. माझ्या अनुभवाप्रमाणे आता होणारे जे मृत्यू आहेत तरुणांचे, ते 80% या मोबाईलच्या कारणामुळे होतात, बरं का. प्रेम प्रकरण जोडलं गेलं, फळेगावचा मुलगा, मुलगी कुठली, धुळ्याची, कधी गेलाच नाही, मग जोडलं कसं. उशीचा मुलगा, मुलगी कुठली, अकोल्याची, कधी माहित पण नाही त्याला अकोला कुठे येते, गेला पण नाही, जोडलं कुठं. फेसबुक, इंस्टाग्राम, अजून काय 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 आहे ते, त्याच्यातून जोडलं गेलं. येणं जाणं काहीच नाही, फक्त पाहणं बोलणं हे झालं. सगळ्या काही गोष्टी इकडनं अमुक पाठव, तिकडनं तमुक पाठव, बर्बाद करून घेतला. नंतर नाही बोलली, आत्महत्या. ह्या मोबाईल मध्ये ऑनलाईन गेम खेळून आज कित्येक तरुण आमचे बर्बाद झालेले आहेत, कित्येक तरुण बर्बाद झालेले आहेत. आता कुठं थोडा फरक पडला नाही, तर 1-2-4 महिन्यापूर्वीचा जर विचार केला तर महिन्याला 3-4 प्रवचनं तरी मला अशी असायची की ऑनलाईन गेम खेळून आत्महत्या केलेले तरुण, बरं का. हा टेन्शन या माणसांना नव्हता. मस्त की शेतावर जायचं, राब राब राबायचं, भूक लागायची, घरी आल्यानंतर 2-4 भाकरी काय असतील, जे काय 2-4 वाड्या खाल्ल्या की मस्त की आराम करायचं. पुन्हा वेळ झाली की शेतावर जायचं, बाबा खरंय की कुठं आहे. बाकी हा असा बोलला, तो तसा बोलला, यांनी स्टेटस ठेवलाय का नाही, त्यांनी स्टेटस ठेवलाय की नाही, त्यांनी असा मेसेज मला केलाच कसा, त्यांनी असा फोनवर बोललाच कसा. बरं, फोनवर बोलणं पण काय कमी का, अर्धा 1-1 तास काय संभाषण असेल मुलीचा आणि आईचा, बरं, रोज अर्धा तास. सासूशी जवळ पण बसत नाही, सासूच्या जवळ पण बसत नाही, सासूशी 5 मिनिटं पण बोलत नाही, पण एकदा फोन आला की आईशी अर्धा 1-1 तास. काय असतंय, मीठ किती टाकलंय, मसाला किती टाकलाय, भाजी काय केले का, वांगी उभी चिरले, कारवी चिरले, काय चाललंय. माणसाला बर्बाद करणारे आज अनेक विचार आहेत, अनेक विषय आहेत, एक नाही. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, असूया, अधूया भावना, कल्पना, इष्णा, वासना, आशा, ममता, तृष्णा कमी आहेत का. एक विषय अनेक भागातून येत असतो, एक विषय अनेक भागातून येत असतो. त्यामध्ये मुख्य आतापर्यंत बर्बाद झालेले जे आहेत ना, ते 3 विषयांमुळे, काम, क्रोध आणि लोभ. काम, क्रोध आणि लोभ हे ज्याला सांभाळता आलं ना, अरे किती ज्ञान आहे, किती पंडित आहे, किती अभ्यास आहे आम्हाला माहिती नाही, पण तो 100% परमार्थिक माणूस आहे, श्रेष्ठ आहे. साधू त्याला म्हणावं, साधू त्याला म्हणावं. याच्यावर ज्याने विजय मिळवला त्याला साधू म्हणावं. भले कदाचित त्याचं वाचन कमी असेल. आम्ही कशाला महत्व देतो, ज्याचा पक्का अभ्यास आहे ना, त्याचं भरपूर वाचन आहे ना, ज्याला चालता बोलता अगदी बरोबर समोरच्याला टोपी घालता येते ना, काय हुशार माणूस आहे हो. नाही, चालता बोलता टोपी लावता आणि काय हुशार माणूस आहे. आमच्या समोर कित्येक बर्बाद झालेले महाराज आज आम्ही पाहतोय, कित्येक बर्बाद झालेले महाराज पाहतोय आज. कामाच्या अधीन होऊन, क्रोधाच्या अधीन होऊन आणि लोभाच्या अधीन झालेले तर आमचे आवडते. काय या प्रवचनाचे आज 5-5, 7-7 हजार रुपये घेतात, नुसतं बसून 1-1 तास प्रवचन करायचे. ठरवल्याशिवाय येत नाहीत, ठरवल्याशिवाय तुमच्या कार्यक्रमाला येणार नाहीत. आमच्या दृष्टीने मोठे महाराज कोणते बाबा, तेच ना. जेवढा मोठा पाकिट तेवढा महाराज मोठा. आणि एखाद्याला असा फोन केला, बाबा असं आहे, अमुक अमुक दिवशी 20 तारखेला फळेगावला बांगऱ्यांकडे सेवा आहे. ठीक आहे, दिवस खाली आहे, आला बसला केला, जे मिळेल ते प्रसाद म्हणून घेतलं, निघून गेलं. काय अरे, आम्हाला जर लोभ सुटत नसेल, आम्हाला जर अजून लोभ आडवा येत असेल, तर आम्ही काय लोकांना शिकवणार, आणि लोकांनी तरी काय बोध घ्यावा रे त्यांचा. पण दुर्दैव एवढं आहे का त्यांची मोठेपणा मिरवणाऱ्या समाजामध्ये बरेच पाहायला मिळतात, त्यांचीच मोठेपणा मिरवणाऱ्या समाजामध्ये बरेच पाहायला मिळतात. आपला विषय काय आहे बघा,
माणसाला फसवणारा एक विषय नाही, विषयांना इथून सुरुवात होते. आणि सुरुवातच आपण अशी केली होती की जे संसारिक आहेत ना, प्रपंचक आहेत ना, जे व्यसनाधीन विषयाधीन आहेत ना, त्यांचं बात सोडा. परमार्थ जो स्वतः परमार्थी समजतोय ना स्वतःला, त्यांची अवस्था बघा आज काय चालू आहे. अभिमानाने भरलेले आहेत, अहंकाराने भरलेले आहेत, विषयांनी पोखरलेले आहेत पार. स्वतः काय करतात ते स्वतःला काही कळत नाही. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात, काळाची उडी पडेल बा जेव्हा. ही काळाची उडी एकदा पडली की मग यांच्यापैकी कोणी येईल का, याच्यापैकी काही सोडवणार आहे का? जे आम्ही आयुष्यभर सगळं काही गोळा करतोय सोडवणार आहे? संपत्ती दुपारची सावली, वैसा तरी निघून गेली हळूहळू. नाही का? चोरून लपून बाजूला जाऊन घेण्यापेक्षा मी प्रत्येक कार्यक्रमात सांगतो, सन्मानाने पुढे द्या श्रीफल, आणि त्याच्या बरोबर जे काही देत असाल ते आम्ही पण सन्मानाने घेतो. काय घरी गेल्यानंतर काही महाराजांना फोन करावा लागतंय, महाराज एवढेच, मग त्यांना सांगायला लागतंय नाही एवढे टाकले होते, मग मध्ये कुठे गायब झाले? चोरून लपून का देता तुम्ही? इकडे जा, तिकडे जा, ह्या कोपऱ्यात जा, त्या कोपऱ्यात जा. मी सन्मानाने सांगतो. प्रवचन झालं की प्रवचन झाल्यानंतर जे काही श्रीफल देताना सन्मानाने सगळ्यांच्या समोर द्या, कारण ठरवून आलेला महाराज नाही ना. आम्हाला बर्बाद करणारे विषय इथून आहेत, आम्हाला उद्ध्वस्त करणारे विचार इथून आहेत, पण आम्हाला कळत नाहीत. आम्ही बांधील झालेलो आहोत, आम्ही गुलाम झालेलो आहोत, गुलाम झालोय आम्ही, आम्हाला कळत नाही. माया कशाला म्हणतात? अजून माया कसली आहे? लोकांना सांगायचं माया अधीन होऊ नका, माया अधीन होऊ नका, लोभाधीन होऊ नका. लोक मायाला फसवतो, माया माणसाला फसवते, आणि आम्हीच माया गोळा करायची किती किती. अगणित, अमर्याद, अमर्याद. काय चालू आहे आज बघा ना. आज मोठमोठे जे आपण म्हणतो ना, मोठमोठे महाराजच बर्बाद होतात, उद्ध्वस्त होतात. एकतर कामाधीन, पैसा, बाई, नाही तर भांडण. काम, क्रोध आणि लोभ हे तीन माणसाला बर्बाद करणारे, उद्ध्वस्त करणारे विषय आहेत. म्हणून तुम्हाला तुमच्या घरातली श्रीमंती जर मोजायची असेल तर पैसा काय मोजताय, नोटा काय मोजताय? असे कित्येक करोडपती आपल्या समोर काय झाले? रोडपती झाले ना. आणि कित्येक करोडपती झाले. म्हणून संत म्हणतात, दुपारची सावली, भर उन्हामध्ये ज्या वेळेला सूर्य डोक्यावर असताना आम्ही चालतो ना, त्यावेळेला आम्हालाच न सोडणारी आमची सावली संध्याकाळच्या वेळेला आमच्या डोळ्यांना दिसत नाही, एवढी लांब जाते, एवढी लांब जाते. कशाच्या भरोशावर राहता रे तुम्ही? कशाच्या भरोशावर आणि कसल्या भ्रमामध्ये कार्य करताय? काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप सोडविना, बंधू पाठीची बहीण शेजेची कामिना दूर राही, सोडविना राजा देशाचा चौधरी आणि कसोयरी भली भली. कितीही असू द्या, साधन संपत्ती कितीही काही असू द्या, इथे एखादं काम होत नसेल आणि एखाद्याचं नाव सांगितलं तर 100% काम होईल तुमचं. अमुक अमुक अधिकारी माझा जावई आहे, ठीक आहे. अमुक अमुक अधिकारी माझा मेहुणा आहे, ठीक आहे. अमुक अमुक अधिकारी माझा अमुक अमुक मामा आहे, ठीक आहे. त्याला सांगून चालेल, काळाला, यमाला सांगून चालेल, मृत्यूला सांगून चालेल माझी ओळख कुठपर्यंत आहे, मी कोण आहे. तिथे काही चालत नाही, काही चालत नाही. तिथे फक्त एकच चालतंय, जे चालतंय ते संतांनी सांगितलेलं आहे. राम नाम, भगवंताचं नाम उच्चार. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, कोण? एक चक्रपाणी, तोच एक सोडवणार आहे. भगवंत पांडुरंग परमात्मा, तेच श्रीराम प्रभू तुम्हाला सोडवणार आहे. नाम घेता न लगे मोल, नाम मंत्र नाही कुल, दोची अक्षरांचे काम उच्चारावे, राम राम. मी अखंड भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. आणि अखंड जर भगवंताचं नामस्मरण केलं तर खऱ्या अर्थानं भगवंताला शरण कसं जायचं ना, ते आम्हाला त्याच्यातून कळेल. नुसतं आम्ही दर्शन घेणं, नमस्कार करणं, नतमस्तक होणं, दोन्ही हात जोडून वाकणं म्हणजे शरण जाणं नाही. आतून शरण जाता आलं पाहिजे आम्हाला. कर्माने, विचाराने, गुणांनी शरण जाता आलं पाहिजे. माणसाच्या नजरेवरून समजतोय माणूस काय आहे, तो किती अभिमानी आहे, किती क्रोधिष्ट आहे, किती रागीट आहे. बाबा खरं हे गोड आहे. नुसतं नजरेवरून समजतंय माणूस कसा आहे तो. माणसाच्या बोलण्यावरून, चालण्यावरून कळतंय माणूस कसा आहे तो. काय त्या बोलण्या चालण्यातून आम्हाला शरण जाता आलं पाहिजे, त्या नजरेतून आम्हाला शरण जाता आलं पाहिजे, त्या इंद्रियांनी आम्हाला शरण जाता आलं पाहिजे देवाला.
आणि एकदा काय त्या पद्धतीने आम्ही शरण गेलो ना की मग भगवंत म्हणतात माझ्यापासून जी गुणात्मक माया निर्माण झाली ना त्या गुणात्मक मायेपासून मी तुला सोडवतो. भगवंत सोडवतात. दैवी वेशी गुणमाये मम माया दुरत्तया मामे वै प्रपद्यन्ते माया मेता तरंते. रजगुण तमगुण आणि सत्वगुण हे 3 गुणांनी आम्ही कार्य करत असतो. पण 3 गुणांनी कार्य करत असताना आम्ही विचार केला पाहिजे की सत्वगुणे भगवत भक्ती आहे, रजगुणे आणि तमगुणे नाही. रजगुणाने भगवत भक्ती नाही, तमगुणाने भगवत भक्ती नाही. जर भक्ती आम्हाला करायची असेल, भगवत भक्ती देवाचं कार्य जर आम्हाला करायचं असेल तर त्यासाठी आमच्याकडे सत्वगुणच पाहिजे. आणि आमच्याकडे सत्वगुण तेव्हाच आला जातो, तेव्हाच पाहायला मिळतंय जेव्हा आम्ही कुठल्या जागेवर बसतोय. चांगल्या जागेवर बसणं, चांगल्या माणसाची संगत करणे, चांगलं सेवन करणं. जे ताट पुढ्यात आल्याबरोबर आम्हाला भगवंताचं स्मरण करून सेवन करता येतंय काय? वदनी कवल घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहजावन होते नाम घेता पोकाचे, जीवन करी जीवित हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणीचे यज्ञ कर्म. भगवंतानी जे यज्ञ आमच्या अंतःकरणामध्ये जठराग्नी जो प्रज्वलित केलाय ना त्याच्यामध्ये आहुती टाकायची आहेत आम्हाला. आहुती टाकायची आहेत म्हणून आम्ही हे खातोय, म्हणून आम्ही जेवतोय, आपापल्यासारखं नाही बरं का. काही माणसं जगण्यासाठी खातात बरं का, पण काही माणसं खाण्यासाठीच जगतात. फरक आहे ना दोघांमध्ये. काही माणसं जगण्यासाठी खातात, जी जगण्यासाठी खातात ना ती घरात पाय का दारात पाय कधीच विचारत नाही भाजी काय आहे. एकदा ताट पुढ्यात आलं, दोन्ही हात जोडणार, देवाला प्रार्थना करणार आणि जी काही आहुती द्यायची ती देणार त्या ठिकाणी जठराग्नीमध्ये. पण जी खाण्यासाठी जगतात ना त्यांचा घरात पाय का दारात पाय पहिले विचारतील भाजी काय ते सांग, भाजी काय केली ते सांग बरं का. मग घरातले पण बोलतात भुकोसाठी नाही खात, हे भुकोसाठी नाही जेवत, चटीसाठी जेवतात, चटीसाठी खातात. आमचं जगणं वागणं कसं असावं हे आम्हाला कळलं पाहिजे. आमच्याकडे सत्वगुण प्राप्त व्हावा असं जर वाटत असेल तर आम्ही काय खातोय त्याला महत्व आहे, आम्ही कुठे बसतोय त्याला महत्व आहे, आम्ही कोणाच्या संगतीला बसतोय त्याला महत्व आहे. मायेच्या जाळापासून जर मुक्त व्हायचं